सर काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून कुणबी बांधव हे आपल्या मागण्यांबद्दल आग्रही आहेत. कशा पद्धतीनं आज हे आंदोलन आझाद मैदानामध्ये येऊन 2 सप्टेंबर रोजी जो या शासनाने जो जी.आर. काढला की या मराठ्यांना कुणबी बांधवांमधून ओबीसी मध्ये जो घेण्याचा घाट या मराठा समाजाला या शासनाने केलंय, त्याच्या निषेधार्थ आज हा कुणबी बांधव हा या आझाद मैदानावर आलाय. मी या माध्यमातून आपल्याला सांगेन, सरकारने आता शान व्हावं. आज आम्ही शांततापूर्वक हा मोर्चा काढलाय. जर भविष्यात या शासनाने कुणबी बांधवांची दखल घेतली नाही तर भविष्यात ह्याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन अखंड कोकणात नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये. आज ह्या कोकणातले कुणबी बांधव एकत्र आलेत. जर उद्या महाराष्ट्रातले कुणबी बांधव एकत्र आले तर या मराठ्यांनी जशी तुम्ही तुमचे स्वतःच्या छातावर बसून घेतलेत, त्याच पद्धतीत आमच्या छातावर बसवायचा जो प्रयत्न करतात ते प्रयत्न तात्काळ यांनी थांबवावे. त्यांना मी आपल्या माध्यमातून एकच इशारा देईन की आता कुठेतरी जे काय मराठ्यांचे लाड पुरवायचा प्रयत्न आपण करता ते थांबावं. तुम्हाला जर कुठे वाटत असेल की हा कुणबी बांधव शांत संयमी शेतकरी, जरूर आम्ही शेतकरी आहोत, कष्टकरी आहोत, पण आता आम्ही शांत राहिलेलो नाहीये. म्हणून एखाद्या कोणीतरी मुलीने मागणी केली की आम्हाला कुणब्यांमधनं दाखले द्या आणि लगेच ह्या शासनाने त्या पद्धतीत दाखले तयार करून देण्याचा पण सुरुवात केली. त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी कुठेतरी दाखले वाटप केले. आम्हाला असं वाटलं की आमच्या उरावर बसवायचं काम हे शासन स्वतःच्या हाताने करतंय. तुम्हाला तुमच्यात काय द्यायचं असेल तर तुमच्या घरची प्रॉपर्टी द्या, पण आमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न यांना करू नका. उद्या भविष्यात जर या शासनाने हे तात्काळ जी.आर. रद्द केलं नाही, दुसऱ्या 58 लाख नोंदी जे कुणबी प्रमाणपत्र दिलंय ते रद्द केलं नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये उग्र असं आंदोलन करू. एवढं जोरात आंदोलन करू की आज नुसता जरांगे उपोषणाच्या धमक्या देत असेल, कुठे रोड जाम करायच्या धमक्या देत असेल, तर आम्हाला पण सर्व गोष्टी करता येतील. आज तुम्ही बघितलं, स्वतःच्या खर्चाने कुणबी बांधव इथं आलाय. कुणीही कुणाची सोय केली नाही. त्या गावातल्या लोकांनी आपली व्यवस्था आपल्या ग्रामस्थांकडून करून आज इथं आलेले आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला आज एकच सांगतो की आता तुम्ही ह्या मराठ्यांचे, ह्या जरांगेचे, मराठ्यांपेक्षा जरांगेचे लाड आता थांबवा. परंतु ओबीसी समाजामध्ये 2 गट विभागले गेले. ज्या पद्धतीने छगन भुजबळ हे एक वेगळी भाषा बोलतात, दुसरीकडे हे वडेट्टीवार हे देखील एक वेगळी भाषा बोलताना पाहायला मिळतात. तिसरीकडे तुमचे सहकारी असलेले बबनराव तायवाडे यांची मात्र त्या शासन निर्णयाला मान्यता देण्याच्या संदर्भातली भूमिका आहे. ओबीसी समाज या सगळ्या संदर्भात शासन निर्णयाच्या संदर्भात विखुरला गेलाय. ओबीसी समाज कुठेही विखुरला गेलेला नाही. आज खऱ्या अर्थाने या कोकणातला कुणबी बांधव इथं आलेला आहे. ओबीसी समाज एखाद्या जर मगाशी आमच्या निलेश सांबरे साहेबांनी सांगितलं की एखादा व्यक्ती जर विकत गेला असेल त्याला समाज विकत जात नसतो. त्याच्यामुळे जर व्यक्ती म्हणून ते गेले असतील तर त्यांना त्यांचं सुख लाभो. पण कुणबी समाज असेल, ओबीसी अखंड सर्व समाज असेल, हा एकजुटीने आज मैदानात उतरण्याची तयारी दाखवलेली आहे. ह्या महाराष्ट्रात जवळजवळ 60% समाज हा ओबीसी आहे. त्याच्यामुळे शासनाने आत्ताच हे सर्व लाड पुरवायचं थांबव. शेंडगे साहेब, पण ज्या पद्धतीने हे सगळं तुम्ही आता कुणबी सेनेचं आंदोलन सगळं होतंय, परंतु या सगळ्या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी कुठे आहेत? ओबीसी सगळ्यात मोठा लोकप्रतिनिधींचा हिस्सा हा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आहे. ओबीसी लोकप्रतिनिधी गेले कुठे? हे पहा, या आझाद मैदानमध्ये ही रणभूमी आहे. या रणभूमीमध्ये 2 सप्टेंबरला एक बोगस कुणबी या ठिकाणी आला आणि मी कुणबी आहे आणि मला कुणब्यांचा दाखला द्या अशा प्रकारच्या गप्पा त्या ठिकाणी मारल्या
आणि सरकारकडून त्या ठिकाणी GR घेऊन त्या ठिकाणी गेला आणि त्यालाच उत्तर देण्यासाठी त्याच रणभूमीमध्ये खराखुरा कुणबी कोकणातला तो गावगाड्यातला कुणबी जो आहे तो या ठिकाणी आज शासनाला जाब विचारायला आलेला आहे की ते कुणबी नाही, आम्ही खरे कुणबी आहोत आणि म्हणून त्या खोट्या कुणब्याला दिलेला खोटा दाखला तो तुम्ही ताबडतोब रद्द करा आणि तो जर नाही रद्द झाला तर मग या शासनाला हा कुणबी समाज हा महाराष्ट्रामध्ये फिरू सुद्धा देणार नाही हा इशारा देण्यासाठी आज गावगाड्यातला कुणबी, कोकणातला कुणबी, जरा खोऱ्यातला कुणबी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी आलेला आहे आणि बऱ्या बोल्यानं हा 2 सप्टेंबरचा GR जर सरकारनं जर रद्द नाही केला तर मात्र ओबीसी आणि कुणबी हा महाराष्ट्रातला 60% समाज जो ओबीसी और कुणबी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा। आज कोकणामध्ये कुणबी समाजाचा एकही आमदार नाही पण आता हा जनसमुदाय एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढे कोकणामध्ये आता असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल कोण या राज्याची चावी हातात घेणार हे आता कुणबी आणि ओबीसी म्हणून ठरवणार आहे आणि म्हणून बऱ्या बोलानं हा GR जो आहे, जुलमी GR जो आहे तो रद्द करा आणि नाहीतर तुम्हाला हा कुणबी समाज जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि आणखी एक मुद्दा आहे, तुम्ही म्हणतात की जो कुणबीची वार्ता करणार तो सत्तेत राहणार, परंतु सत्तेत तर मात्र कुणबी समाजाचेच नेते आहेत म्हणजे अर्थात बावनकुळे असतील ते तुमच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, छगनराव भुजबळ आहेत, पंकजाताई मुंडे आहेत, धनंजय दुर्दैवाने मुंडे, कोकणातली गोष्ट वेगळी आहे। कोकणामध्ये अशी परिस्थिती झाली की 1982 साली बॅरिस्टर मुख्यमंत्री अंतुले ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांनी श्रीकांत जिचकार आणि त्याचबरोबर आमचे नेते शामरावजी पेजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली होती आणि त्या समितीने स्पष्ट असा अहवाल दिलेला आहे की हा कोकणातला समाज जो आहे कुणबी समाज हा आदिवासी सगळं जीवन जगतो आणि आदिवासी सारखं जीवन जगणारे ह्या मागास समाजाला, आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला आदिवासीप्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजेत। घटनेच्या 16/4 आणि 15/4 नुसार सवलती मिळाल्या पाहिजे हे त्यांनी आग्रही मांडलं होतं, परंतु 82 सालापासून आमचा बेदखलपणाचा विषय, आमचा सगळा आरक्षणाचा मुद्दा, हे सगळे मुद्दे बाजूला घेतलेले आहेत आणि प्रचंड चीड कोकणामध्ये आहे आणि या विषयामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे कुणबी सेना म्हणून। मी कुणबी सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। या नेते गायब झालेत का? कोण नेता आहे आमचा? पुढे आम्हाला आरक्षण, कोकणामध्ये आम्हाला आरक्षण नाहीये। आम्ही नवगणे संघाचे अध्यक्ष आहेत, नेते आहेत, प्रश्न अकोल्यामध्ये आपण बघितलं समाजाचे नेते संघाचे समाज अध्यक्ष आणि नवगणे आहेत। माध्यमांवरती पोस्ट करत बस स्टॉप वरती येऊन आत्महत्या झालेली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं याकरता अकोल्यामध्ये ही एक गंभीर बाब म्हणावी लागेल। भुजबळांचे खंदे समर्थक होते ते पहा या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या ह्या आरक्षणावरती जो हल्लाबोल झालेला आहे त्याच्यामुळं 12 आत्महत्या झाल्या होत्या, आज 13वी आत्महत्या झालेली आहे आणि म्हणून शासनानं याची गंभीर दखल घ्यावी। जर अशा प्रकारे जर हा ओबीसीवरचा अन्याय हा असा सुरू राहिला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा उद्रेक होईल। आज या ठिकाणी कुणबी समाज या ठिकाणी चालून आलेला आहे, उद्या नागपूरमध्ये ओबीसी लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव नागपूरवरती चालून जाणार आहेत आणि त्यानंतर बीड असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा ओबीसी आणि कुणब्यांचा महाएल्गार जो आहे तो या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीत हा ओबीसीवरचा अन्याय जो आहे हा उद्रेक हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला हे खूप महागात पडेल। परंतु ओबीसी नेत्यांना तुम्ही जाब विचारणार का? तुम्ही ओबीसी कार्यकर्ते म्हणून, ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून, कारण की लोकप्रतिनिधी म्हणून ते सभागृहात तुमची सातत्यानं भूमिका हे मांडत नेतृत्व समाजाच्या बरोबर नसेल त्याला जाब विचारला जाईल। हे पहा या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचे 16 मंत्री आहेत। मी ह्यावेळी हे सांगितलं की सगळा गाव मामाचा आहे पण एक सुद्धा कामाचा नाही। फक्त एकटे छगन भुजबळ सोडले की या मंत्रिमंडळामध्ये कोणी आवाज उठवत नाही आणि म्हणून छगन भुजबळांच्या पाठीमागं सगळे समाज जो आहे आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहोत। उद्याला वडेट्टीवारच्या नेतृत्वाखाली उभा आहेत, त्यांच्याही सोबत आम्ही सगळे त्या मोर्चामध्ये हजर राहणार आहोत। फक्त बबनराव तायवाडे सोडले की बाकी सगळे नेते मंडळी, भूमिका आहे, सगळ्यांची भूमिका एक आहे, सगळ्या समाजाची एकच भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत ह्या 2 सप्टेंबरचा हा जो बोगस GR आहे तो ताबडतोब रद्द केला गेला पाहिजे।
एकमुखी मागणी आहे. परंतु हे बघा, ओबीसी आरक्षणाच्या- उपसमितीचे अध्यक्ष असलेले बावनकुळे मात्र या सगळ्या शासन निर्णयाला तर ते समर्थन देताना पाहायला मिळतंय. जशा पद्धतीने मराठा उपसमिती बनवली तशी ओबीसी उपसमिती गठीत केली. उपसमितीचे अध्यक्ष या सगळ्या शासन निर्णयाच्या पाठी आहेत. उद्या नागपूरमध्ये होणाऱ्या लाखोंच्या मोर्चानं तुम्ही जे सांगताच्या नेते जे आहेत तायवडे त्यांना उत्तर उद्याच विदर्भामध्ये मिळणार आहे. आणि बावनकुळे हे त्या ठिकाणी सरकारचे मंत्री आहेत. आम्ही बावनकुळे साहेबांना आवाहन केलेलं आहे की उद्या तुम्ही मोर्चामध्ये यायचं आणि आमचं निवेदन घेऊन आम्हाला उत्तर त्या ठिकाणी नागपूरच्या धर्तीमध्ये आम्हाला उत्तर बावनकुळे दिले गेलं पाहिजे. अशा प्रकारची आम्ही मागणी बावनकुळेने दिलेली आहे. मला अपेक्षा आहे की उद्या बावनकुळे मोर्चाला सामोरे जातील. आरक्षणाच्या या लढाईमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले 15 सप्टेंबरला जे काही निवेदनाचा मोर्चा होता तेव्हा एक कुणबी समाजाचे एक धडाडीचा युवा कार्यकर्ता सुरेश नावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने अटॅकने त्यांना मृत्यू आला. हे त्यांनी जो काही बलिदान केला या आरक्षणामध्ये कोकणातला पहिला बळी सुरेश नावलेच्या रूपाने झालेला आहे. त्याला शासन दरबार आहे, शासन जबाबदार आहे. आम्ही म्हणू की शासनाने ओबीसीच्या या हक्काच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे आणि जे मराठी प्रगत आहेत, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहेत, त्या मराठ्यांना त्या ठिकाणी कुणबीचे आरक्षण देऊन जो GR काढलाय. कारण देऊन निजामची सत्ता ही भारत देशातली नव्हती किंवा ब्रिटिशकालीन पण नव्हती. ते 1 नोव्हेंबर 56ला ते आपल्या देशामध्ये सामील झाले आणि केवळ खानेसुमारी आहे, कुटुंबनिय देखील त्यांची निजामकालीन गणना नाही आहे. त्याचा आधार घेऊन साऱ्या मराठ्यांना, सकल मराठ्यांना जे ओबीसीकरण करण्याचा तो घाट घातलेला आहे. 58 लाख दाखले ते ताबडतोब रद्द करा. संदीप शिंदे समिती ही शासनाने त्वरित रद्द करायला पाहिजे आणि शासन म्हणायचं की आमचा DNA हा ओबीसीचा आहे. गेला कुठे DNA त्यांचा, सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा? या ठिकाणी घुसखोरी जी मराठ्यांची झालेली आहे ती थांबायला पाहिजे. आणि एक शेवटचा प्रश्न, कोकणातले लोकप्रतिनिधी गेले कुठे? कारण की हा संपूर्ण ओबीसी समाज कोकण पट्ट्यावरती राहतो. पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परंतु कोकणातले लोकप्रतिनिधी का गायब आहेत? ते गायब आहे, त्यांना ओबीसी समाज उत्तर देईल. कुणबी समाजाचे सगळे नेते, सगळ्या पक्षांचे आपापले जोडे बाहेर ठेवून या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं आज एक वज्रमूठ धरून आज या सरकारला जाब विचारण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी आज आपले आगावणे नवगणे साहेब जे आहेत ते अध्यक्ष आहेत. बाकी सगळे कुणबी समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. जरी कुणी आमदार नसेल, कुणी मंत्री नसेल, पण जनता आणि कार्यकर्ते जे आहेत ते आज या रणभूमीमध्ये सरकारला जाब विचारण्यासाठी एकमुखानं, एक दिलानं या ठिकाणी या बोगस कुणब्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.